झाले रामराज्य काय उणे आम्हासी. आणि हे तेव्हाचे उद्गार आहे, याच्या मागे इतिहास आहे. इतिहास शब्दाचा अर्थ काय? आस. आणि मग संधी होतो इतिहास. इति याने ऐसा, ह याने हुआ, आस याने था. ऐसा हुआ था वैसा जिसमें है उसको इतिहास कहते हैं. असं झालं होतं तसंच ज्याच्यात आहे त्याला म्हणतात इतिहास. आस. सर्वांना माहिती आहे रामचंद्र प्रभूचा जन्म अयोध्येत झाला. 14 वर्षाचा वनवास, राम रावण युद्ध संपलं. एवढ्या लवकर का संपलं हे सगळं कळलं तुम्हाला. साहेबांच्या मनात आलं तर रामायण ठेवतील ना पाथरीला, आहे का नाही? म्हणून सगळे सांगत नाही, आजच थोडं राखीव ठेवतो. विठ्ठल रामचंद्र प्रभूंनी हिशोब केला आणि डोळे भरून आले. का? भरत जेव्हा प्रभूची समजूत घालायला चित्रकूटावर आले होते तेव्हा रामचंद्र प्रभूंनी वापस केलं आणि पादुका दिल्या. त्यांनी पादुका डोक्यावर घेतल्या आणि सांगितलं, जा रहा हूं भैया, 14वें साल के अंतिम दिन के सूर्यास्त तक आपकी राह देखूंगा. सूर्यास्त हुआ आप नहीं आए तो समझ लेना भरत मर गया, प्रणाम. आणि आज आठवण आली भावाची. लक्ष्मणा रहा एक दिन अवनी अधारा. एकच 14व्या वर्षाचा आज शेवटचा दिवस आहे. आज सूर्य मावळेपर्यंत आपण अयोध्येत गेलो नाही तर भरत जिवंत दिसत नाही. हे बिभीषणाने ऐकलं. प्रभू चिंता करू नका, आमच्याकडे व्यवस्था आहे. पुष्पक विमान काही तासात जाऊ. पुष्पक विमान सज्ज झालं आणि त्याच्यात VIP 14 बसले. नावं मी सांगतो, हिशोब करा तुम्ही. नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव, अंगद, हनुमंत, दधीची, ऋषमुख, केशरी, गवाक्ष, राम, लक्ष्मण, सीता आणि बिभीषण. किती झाले कोण मोजले म्हणा बरं एकदा? ही 14. रामचंद्र, लक्ष्मणजी, सीतामाता, बिभीषणजी. नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव, अंगद, हनुमंत, दधीची, ऋषमुख, केशरी आणि गवाक्ष हे 4 सेनापती आहे रामाचे. ही 14. विमान निघालं. माहिती देऊ लागले, वहाँ उसको मारा, वहाँ उसको मारा, वहाँ उसको मारा. सीतामाईला माहिती. आणि जेव्हा विमान उतरलं अलीकडे गंगेच्या आणि प्रभू म्हणाले, हनुमान लोग कहते हैं सौतेला, लेकिन सखी से ज़्यादा प्यार करता है मेरा भरत. संदेशा पहुंचाओ, उनको कहो कि आज दोपहर तक तुम्हारे भैया अयोध्या में पधारने वाले हैं. जी प्रभु. और संदेशा पहुंचाते समय सावधानी से, नहीं तो ज़्यादा खुशी से मेरा भरत प्राण छोड़ देगा. आता इकडे पहा, भरताने सकाळीपासून हिशोब केला. आज शेवटचा दिवस 14व्या वर्षाचा. दादानी वचन दिलं होतं की 14व्या वर्षाच्या सूर्यास्ताच्या आत येतो. आज मी सूर्यास्तापर्यंत वाट पाहतो. दादा आले नाही तर अग्नीत उडी घालतो म्हणून सर्पणाचा ढीग रचला आणि रुद्राक्षाची माळ घेऊन भरताचा जप चालला. हे सावत्र भावाचं सांगतो. भाऊ आला नाही तर अग्नीत उडी घालील म्हणतो सावत्र भाऊ. इथं सक्का भाऊ विधभऱ्या बांधासाठी भावाचा खून करतो. रामायण यासाठी ऐकायचं आहे, लक्षात घ्या. चिंतन चाललेलं. सीताराम 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 कहिए, जाय विधी राखे राम ताहे विधी रहिए. हनुमान जी येतात. जय श्री राम. आप हनुमान जी? हाँ, धीरज धरो भरत जी, जल्दी बोलो ना. धीरज धरो, जल्दी बोलो. धीरज, मैं मरने के बाद बताओगे क्या? नहीं, तुम्हारे भैया रामचंद्र जी आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं महाराज आणि भरत हनुमंताच्या भोवताल नाचला. भोवताल
पायावर डोकं ठेवून डबडबल्या डोळ्यानं भरतजी म्हणाले, हनुमान, या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला? काही नाही माझ्याकडे, काही नाही. पण माझा दादा येईल आणि माझ्या वहिनी आणि दादा दोघंही सिंहासनावर बसतील. माझी माय कौसल्या आरती ओवाळल आणि मग या डोळ्यानं मी राजा राणीचं रूप सिंहासनावरचं पाहिल आणि पवित्र झालेले बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. हे सावत्र भाऊ बोलतोय. आणि मग भरतजी येतात. आवाज दिला आईसाहेबाला. हे असं होतंय, रामायण म्हटलं की मला आवरत नाही. ते 1-2 मिनिटाचा कार्यक्रम नाही, त्याला 7-8 दिवस लागतात. पण आता साहेबांनी लक्षात ठेवलं, करणारच. ते काय होच म्हणतात ते पहा. मग झालं, ठरलं बरं का. कृष्णाची करांगुळी, काही काळजी करायचं कारण नाही आपल्याला. विठ्ठल भरतजी पळत आले. नंदीग्रामात राहत होते ना पर्यटन. माताजी, आनंद आवरे ना, माताजी. कौशल्या बाहर आले. क्या हुआ भरत? अभी अभी संदेशा मिला है माँ. हनुमान जी ने कहा है कि मेरे भैया मेरे सब गुनाह माफ करके अयोध्या में दोपहर तक पधारने वाले हैं. हे ऐकल्यावर कौशल्या रडू लागली. माँ, 14 साल के बाद मेरा भैया आ रहा, खुशी नहीं हो रही क्या? हो रही बेटा. तू रो रही क्यों? मैं इसलिए रो रही बेटा, तुम्हारे पिता की याद आ रही. आज तुम्हारे पिता दशरथ जी होते तो नाचने लग जाते रहे. उनकी बहुत इच्छा थी राम का रास तिलक देखने की. तुम्हारे पिता की याद आए बेटा, करके रो रही. हनुमान जी वापस आले. प्रभु जी जल्दी चलो, अयोध्या की दशा ठीक नाही. विमान उड्डाण झालं, ते अलीकडे आलं. तो 14 वर्षापूर्वीचा नावाडी भेटला, त्यालाही घेतलं विमानात, त्याच्या बायकोलाही घेतलं. कारण त्यानं आठवण करून दिली मागची. प्रभूजी काय पाहिजे ते मागा म्हणाले होते. मी तेव्हा काही मागितलं नाही. म्हटलं होतं, फिरती बार जब तुम आवा, सो प्रसाद महिसिरी धरी लेवा. 14 वर्षानं वापस याल, मग काही द्याल ते प्रसाद स्वरूप घेईल. बोल ना काय पाहिजे? मला धन दौलत नको देवा, पण माझ्या बायकोची माझी इच्छा आहे, हा जगाला राम दिला ज्या अयोध्येनं, ती जन्मभूमी आम्हाला बघायची आहे. जागा असेल विमानात तर घेता का हो नवरा बायकोला? प्रभू म्हणाले, बाकीचे VIP उभे करतो, पण तुम्हा दोघा नवरा बायकोला विमानात घेतो. त्यांना विमानात घेतलं. प्रभूला हे सांगायचं आहे, दुराणी साहेब, जे मला लाकडाच्या नावेत बसवतं त्याच्या बदल्यात मी त्याला माझ्या विमानात घेतो. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम. आणि विमान उड्डाण झालं. जेव्हा अयोध्येत आलं, आनंदाला पारावार नाही. घर आये 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 घर आये 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 घर आये, लक्ष्मण राम मोरे मोआनंद भयो भगवान. घर आये आये घर आये घर आये, लक्ष्मण राम मोरे में आनंद भयो भगवान. घर आये 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 घर आये बात कौशल्या पूछन लागे, कहो लंका की बात राम जी. कितने दिन में रावण मारा, लाए सीता को छुड़ाए राम जी. घर आए
आनंद है, आज के आनंद की भी जय। घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पुरी मो आनंद भयो वन। मात कौशल्या पूछन लागे कहो लंका की बात, कितने दिन में रावण मारा लाए सीता को छुड़ा, वगैरे 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 मध्ये कळलं तुम्हाला विठ्ठल। पण रामचंद्रजीनं दुराणी साहेब पहिलं दर्शन घेतलं ते माता कैकईचं। सगळीकडे चर्चा, अरे जिनं वनवास दिला 14 वर्षाचा, स्वतःच्या माईकडे गेला नाही, आल्या आल्यानं जिनं वनवासात पाठवलं तिचं दर्शन विचारल्या गेलं। तवा प्रभूचे उद्गार आहे। आता याच्यात कीर्तन होईल एवढा मोठा विषय आहे, फक्त मी सांगून जातो। तातस्नेहो भरत महिमा पौरुषम वायुशोणो सख्यम चापि प्रंगरूपति कापि सौमित्री भक्ति सीता सत्वम निज भुजबलम वैरिनाम वैरी भावः एतत्सर्वं तव चरणयो मातृरेश प्रसादः। 8 गोष्टी जगाला कळल्या असेल तर याला माझी माता कैकई कारणीभूत आहे। रामचंद्र म्हणतात 8 गोष्टी। आता सांगावंच लागेल, कारण तुम्ही टवकारून आहे ना, नाही सांगितलं तर आमच्यावर आक्षेप येतो दुराणी साहेब। ते एखादं कीर्तनातून जाता जाताही तंबाखूला चुना मळून म्हणतं ते 8 गोष्टी सांगितल्या नाही त्या बुवानं, येतच नसेल त्याला काढ तंबाखू, हो ना, असंही होते। त्याच्यामुळे तर सांगावं तर वेळ पुरत नाही, आणि नाही सांगावं तर आक्षेप आल्याशिवाय सांगतो थोडक्यात। तात स्नेहो पहिली गोष्ट, रामचंद्र म्हणतात मुलगा मेला तरी बाप मरत नसतो। ते रडताना पा माझा हत्ती गेला बापा, म्हातार 90चं, एकुलता एक मुलगा गेला बापा, मला विहीर दाखवा बापा। त्या गावच्या विहिरी त्याला माहित नाही का? खरं इमानदारीनं सांगा, लेका उठणं जाण विहीर गाठ, नाटक चालतो। रामचंद्र म्हणतात मी मेलो नव्हतो, वनवासात गेलो होतो आणि 14 वर्षांनी येणार होतो, तरी माझा बाप 6 दिवसांनी माझं नाव घेऊन तडफडून मेला। एवढं जन्मदात्या बापाचं प्रेम मुलावर असतं हे माझ्या मायनं कैकईनं समाजाला दाखवलं। पहिली गोष्ट तात स्नेहो भरत महिमा, भावाचं किती प्रेम असतं। एक सावत्र भाऊ 14 वर्षे वनवासात जातो, त्याच्याकरता त्याचा सावत्र भाऊ 14 वर्षे नंदीग्रामात तपाला जाऊन बसतो। हे बंधू प्रेम माता कैकईमुळे जगाला कळलं। तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायुशोनो, हनुमानजी मध्ये काय ताकद आहे हे जगाला कैकईमुळे कळले। सख्यम चापी प्रवगनृपती, सुग्रीव कशी मैत्री निभावून नेतो हे जगाला कैकईमुळे कळलं। निज भुजबलम, माझ्या बाहूत काय ताकद आहे, रावणाला मारू शकतो हे कैकईमुळे जगाला कळलं। सीता सत्वम अग्नीमध्ये राहू शकते हे जगाला कैकईमुळे कळलं। वैरिनाम वैरी भावहा, वैर भावानंही रावण रामाची प्राप्ती करू शकतो, आणि लक्ष्मणावर सुमित्रेचं किती, आपलं उर्मिलेचं किती प्रेम, अशा 8 गोष्टी माता कैकईमुळे कळल्या। म्हणून पहिलं वंदन कैकईला केलं। तर बाकीचे काही होते ना घाई करणारे, 6:39 झाले म्हणाले, मागं होता तर 14 वर्ष वनवासात गेला, आता उशीर करू नका, राज्याभिषेक। आणि मग राम राज्याभिषेक झाला। वसिष्ठ गुरुजींनी, आता इथून दिसेल तुम्हाला, इथून दिसेल, माझ्या शब्दाकडे पहा की चित्र दिसतंय तुम्हाला। भरतजीच्या हातात छत्र आहे, तो मागं उभा आहे। लक्ष्मण शत्रुघ्न चौऱ्या ढाळतात, हनुमानजी आपल्या पद्धतीनं बसलेले आहे। माय कौशल्याच्या हातात आरती आहे, वसिष्ठाच्या हातात कुंकवाचा करंडा, राज्याभिषेकाच्या वेळेला। आनंदाला पारावार नाही।
पहिला कुंकुम तिलक वसिष्ठांनी केला. वसिष्ठांनी कुंकुम तिलक केल्याबरोबर सगळ्या प्रजाजनांनी जय जयकार केला. राजाधिराज महाराज रामचंद्र भगवान की जय. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर प्रजाजनांचे उद्गार आहे. झाले राम राज्य, झाले राम राज्य, झाले राम राज्य काय गुणे आम्हाचे. झाले राम राज्य, झाले राम राज्य, झाले राम राज्य काय गुणे आम्हाचे. झाले राम राज्य, थोडा पाणी टाका, पाणी झाले राम राज्य काय उणे आम्हासे. आनंदानं नाचू लागले सगळे. काही बारकावे सांगतो. गुलाल फेकू लागले. गुलाल, आनंद आवरत नाही ना. गुलाल, जसं गुलाल फेकायला सुरुवात झाली दुराणी साहेब, सीतामाई उभ्या झाल्या सिंहासनावर. ए गुलाल फेकने वाले, मत फेको गुलाल. प्रभु जी बोले, अरे जानकी 14 साल के बाद वे लोग खुशी मना रहे, फेंकने दो गुलाल. नहीं प्रभु जी, ये गुलाल नहीं है. तो क्या है? रडायला लागली. अरे क्या हुआ जानकी? ये गुलाल नहीं प्रभु, तो क्या है? मुझे अकेली थी पंचवटी में, लंकेश चुरा कर ले जा रहा था. मैं रो रही थी, दौड़ो बचाओ, दौड़ो बचाओ, दौड़ो. दुनिया में का कोई माई का लाल मेरे लिए नहीं दौड़ा था प्रभु. एक गिद्ध पक्षी दौड़ा था जिसका नाम जटायु. और जटायु को मेरे सामने रावण ने मार डाला तो ऐसा खून बहता था जैसा आज का गुलाल है. तो ये गुलाल देखने के बाद मेरे लिए कुर्बानी करने वाले जटायु की मुझे याद आ रही है. मत फेको गुलाल. हे बार का लक्षण. तर इकडे भरत कुठे दिसेना. हनुमानजी विचार करतात, आनंदाच्या प्रसंगी भरतजी कुठे आहे? कटे आहे भरत? ते असं शोधत 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 मागं गेले. आणि ते दृश्य पाहिलं दुराणी साहेब. हनुमंतासारखा धैर्यशाली नापास झाला का? खाली मान घालून भरताचं हुंदके देऊन रडणं चाललं होतं आणि पुढे समाजाचं नाचणं चाललं होतं. भरतजी आगे चलो ना. नहीं हनुमान, भगवान के आगे पुण्यवान जा सकते, पापी नहीं. आप पापी है? हाँ.
इस पापी का जन्म नहीं होता तो भैया 14 साल बनवास नहीं जाता। इस पापी का जन्म नहीं होता तो भाभी को लंके चुरा के नहीं ले जाता। इस पापी का जन्म नहीं होता तो मेरे पिता नहीं गुजर जाते। इस पापी का जन्म नहीं होता तो मेरी 3 माता विधुर नहीं बनती। अयोध्या को दुख देने के लिए इस पापी का जन्म हुआ तो क्या मुंह दिखाऊं भगवान को, मैं पीछे ठीक हूं। ठीक है, हनुमानजी पुढे आले आणि प्रभूच्या कानात सांगतायत, प्रभूजी एक आदमी की याद है क्या? कौन? आपके भाई भरत कहाँ है? अरे हाँ, भरत कहाँ आहे? तुमच्या मागं उभा आहे, तुमच्या डोक्यावर छत्र धरलं आणि खाली मान घालून रडतोय. म्हटलं पुढे चला तर तो म्हणतो पापी देवाच्या समोर नाही येऊ शकत, माझ्यामुळे वनवासात गेला भाऊ, त्याला मागच राहू दे. तुम्ही एवढे निर्दयी झाला का देवा? नाही, मग मागच का राहू द्या म्हणता? माझा भरत काय करतो? तुमच्या डोक्यावर छत्र धरून उभा आहे आणि खाली मान घालून रडतो. वाटल तेवढं रडू दे त्याला, पण छत्र धरून उभा आहे ना. हा प्रभू, तुला माहिती नाही मारुती, अरे माझ्या भरतासारख्या भावाचं छत्र माझ्या डोक्यावर आहे म्हणून आज राम अयोध्येचा राजा आहे. पण हे बारकावे लक्षात घ्या. जेव्हा आनंद आवरे ना समाजाला, झाले राम राज्ये काय उणे आम्हासी. राम राज्य म्हणजे काय? हे एका विशिष्ट चौकोनात बसवू नका रामाला. राम राज्य म्हणजे धर्म राज्य. मग धर्म म्हणजे काय? समाजाचे तुकडे 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 करत असतो त्याला धर्म नाही म्हटल्या जात. जो समाजाला जोडतो त्याचं नाव धर्म आहे. त्याचं नाव धर्म आहे. माणसानं माणसासोबत माणसासारखं वागणं हा माणुसकी म्हणजे धर्म आहे. मग तो जगातला कोणताही माणूस असू द्या, तो आमचा आहे. धर्मराज्य, आणि जिथे धर्मराज्य असतं तिथे या गोष्टीची अनुकूलता असते. अधर्म आला की मग सगळी प्रतिकूलता. प्रतिकूलता कशामुळे? अधर्मामुळे. मग पाऊस म्हणतो पडू का नको, पडू का नको, पडू. दिवसभर पाऊस पडतो तरी कांजीचा सदरा भिजत नाही महाराज. का? मेघ पडे भीती पडे भीती, पिके सांडियेली क्षिती. कशामुळे? कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे. जिथे अधर्म आहे आणि जिथे धर्म आहे, थोडंसं महाभारतात जाऊ, लगेच भारतात येऊ. 2 मिनिट, 7:30 मी मोकळे करतो तुम्हाला. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. अज्ञातवासात जर शोधलं, ओळखलं तर पुन्हा 12 वर्षे वनवासात जायचं लेखी दिलं होतं पांडवांनी. पण अज्ञातवासाचं वर्ष संपुष्टात आलं तरी पांडवाचा तपास लागला नाही. मग तातडीची मीटिंगचे अध्यक्ष भीष्माचार्य होते. सर्वांना बोलवून घेतलं. दुर्योधनानं प्रास्ताविक केलं. मी तिथेच होतो म्हणून सांगतो सगळं. आपणाला सर्वांना बोलावण्याचा उद्देश आहे की पांडवांनी लेखी दिलं होतं 1 वर्षाच्या अज्ञातवासात आम्हाला ओळखलं तर पुरा 12 वर्षे वनवासात जाऊ. 12.5 महिने झाले तरी आपण त्यांना शोधू शकलो नाही. तेव्हा तातडीची मीटिंग बोलवलेली आहे. विषय आहे हल्ली पांडव कुठे असावे. प्रत्येकाने आपलं आपलं मनोगत व्यक्त करावं.
असं प्रास्ताविक करून दुर्योधन बसला आणि भाषणवाला उठला. तिथलं सांगतो. प्रत्येकाने आपलं आपलं मत. आमच्या मते पांडव सातारा जिल्ह्यात, बसा खाली. तिथं नाही उठलं कोणी, तिथलं चाललं. दुसरा उठला. आमच्या मते पांडव पाथरीला, बसा खाली. आमच्या मते पांडव नागपूरला, बसा खाली. आमच्या मते पांडव पुण्याला. प्रत्येकाची भाषणं झाली आणि शेवटचं भाषण अध्यक्षाचं होतं, भीष्माचार्याचं. भीष्माचार्य उठले. पत्रकार मंडळी तर तयार होती की म्हातारं गुप्त माहिती सांगतंय. पेन बिन काढून तयार. इथे पत्रकार मंडळी आहे. पत्रकार म्हणजे कोण आहे? वारा आहे. आणि कार्यक्रम चंदन आहे राजा. चंदन सुगंधी असला तरी पसरवायचं काम वाऱ्याचं आहे. हं? मग आता 3 दिवस झाले हा चंदनासारखा कार्यक्रम पाथरीत आहे. हा सुगंध पसरवतो कोण? पत्रकार रूपी वारा. विठ्ठल करून होते. भीष्माचार्य उठले. आतापर्यंत अनेक वक्त्यांनी आपलं आपलं वक्तव्य, मग पेन टेकवला पत्रकारांनी. आपलं आपलं मत सर्वांनी सांगितलेलं आहे. पण माझ्या मते तयार आहे सगळे. जिथे वेळेवर पाऊस पडतो, भीष्माचं भाषण. सदाचारानं वागणारी माणसं आहे. फळानं लदबदलेली झाडं आहे. जमीन भरपूर पिकत आहे. आणि गाई म्हशी भरपूर दूध देत आहे. नक्की त्या प्रदेशात माझा धर्मराज आहे. हे भीष्माचं भाषण. मी का सांगतो? जिथे धर्म आहे तिथे या गोष्टीची अनुकूलता आहे. म्हणून झाले रामराज्य म्हणजे धर्मराज्य. काय उण्या मासी फायदा परिणाम, धरणी धरी पिके, गायी वळल्या मैसी. मग ज्या राज्यामध्ये अनुकूलता आहे, अजूनही पंढरपूरला कैकाडी महाराजांच्या मठात ते आंधळे पांगळे, बोट तुटलेले, लापसी 2 वेळेला आणि भात कैकाडी बाबा द्यायचे. आणि ते भजन करतात त्यांच्या पद्धतीनं. आंग इठला पांग फिटला, कैकाडी बाबा मा गुरु भेटला. जर्मनच्या ताटात लापसीन भात, बरे का, भजन. तिथं सुशिक्षित बेकार गेला. सुशिक्षित होता पण काम नसल्यानं बेकार. ते भजन. अरे अख्खा महाराष्ट्र नाही, भारत लेका पांडुरंगाचं भजन करते. आणि तुम्ही पंढरपुरात राहून कैकाडी बाबाचं. ते म्हणले तू कोण लागला उपदेश करायला? चालत नाही तो रुपया पंढरपुरात आणतो ना आम्हाला शहाणपण सांगतो का? अरे 12 महिने आम्हाला कैकाडी बाबा लापशी खाऊ घालतो. आम्हा आंधळा लुळा पांगळ्यांना सांभाळतो. मग ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, हा नियम आहे. तसं ज्या राज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे, मग प्रजाजन म्हणले आम्ही भजनही त्या राजाचं करणार. राम वेळो वेळा गाऊ मी. राम वेळो वेळा गाऊ मी. चावा, चावा.
मस्त जोडी झाली हा. आता तरुण वयस्कर आहे, पण अर्जुन असला तरी भीष्म आहे. बात काळजी नाही करायची. हा ना. आपलं काय चालू हा राम असं होऊन जाते पाठा फुटतो. अति आनंदातलं बोलणं आवरत नाही. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये म्हणून आम्ही भजनही त्याचंच करणार. आता राम राम शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. रामच का? आता त्याच्यामध्ये एक किमयाई आहे, ते सारही आहे. एक गणित सांगतो तुम्हाला, शेवटी शिल्लक राहतंय हे दोनच राम. नामको चतुर्गुणे, पहा जमलं तर करून पहा गणित. नामको चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुण करने का काम 8 से भाग लो, नीचे बचे सो राम. लक्षात येईल ना? आता सोपं सांगतो. कोणत्याही नामाला 4 गुणा. नामको चतुर्गुणे, विठ्ठल 3 अक्षर, गुणा 4 12. उसमें पंचतत्व मिले, 12 और 5 17. द्विगुण करने का काम डबल करा, 17 दूने 34. 8 से भाग लो, 8 चौक 32. 34 मधून 32 गेले, नीचे बचे सो राम. हे दोनच उरतात, दोनच उरतात. घरी जाऊन करा. विठ्ठल विठ्ठल. काय म्हणतील हे 3च घेतलं, तुम्हाला वाटल ते घ्या. रामकृष्ण हरी 6 अक्षर घ्या. चतुर्गुणे 6 चौक 24. पंचतत्व मिले, 24 न 5 29. द्विगुण करने का काम 29 दुने 58. 8 से भाग लो, 8 ही 7 56. वजा करा, 2च नीचे बसे. रात्रभर कागद काळं करा आणि सकाळी मोबाईल करा मला. शेवटी राम. हं? सार आहे, सार आहे. ते दुराणी साहेब रामायण भांडण सुरू झाले. भांडणं 1 लक्ष श्लोकाचं, आपलं 1 कोटी श्लोकाचं रामायण, 1 कोटी. आणि भांडायला लागले 3, देव दानव मानव. 3ची भांडणं महादेवाकडे गेले. रामायणाचे हक्कदार आम्ही, रामायणाचे हक्कदार आम्ही, रामायणाचे हक्कदार आम्ही. 3घही म्हणाले. महादेव म्हणाले तुम्ही हायकोर्टमध्ये आहे, आपलं आपलं एका एकानेच बोलायचं. बोला. देवांना संधी दिली. आमच्याच पैकी एका रामाचं चरित्र या ग्रंथात असल्यामुळे खरे हक्कदार आम्ही आहोत. ठीक आहे, अजून 2 पार्ट्याचं ऐकून घेतो, बसा खाली. मग दानवांना उठवलं. तुमचं काय? आमचा रावण नसता रामायणच झालं नसतं, खरे हक्कदार आम्ही. म्हणले पहिल्यापेक्षा बरं वाटतंय भाऊ, पण आता माणसं राहिली ना, त्यांचं ऐकून घेऊ. मग टोप्यावाले, टोप्या कोणी घालतात का दुराणी साहेब? ज्यांना डोके आहे ते. तिथंही डोकं चालवलं माणसाने. महादेवाला म्हणाले माणसं, यांची भांडणं नंतरची आहे महादेवा, खरे हक्कदार आम्ही आहोत. कारण वाल्या कोळी माणूस होता, माणूस त्याचा झाला वाल्मिकी, आणि त्यानं लिहिला हा ग्रंथ. खरे हक्कदार आम्ही. हे डोकं माणसाचं. महादेव म्हणाले आता 3घाचंही पटलं मला, पण भांडणानं कोणाचं चांगलं झालं नाही. 3घात सारखं वाटून घ्या. मग तुम्हीच वाटून द्या. 7 वाजल्यामुळे घाईघाई वाटप केला. 33 कोटी श्लोक देवाला, 33 कोटी दानवाला, 33 कोटी मानवाला. उरले 1 कोटी. हां, लक्ष द्या. मग 33 लक्ष देवाला, 33 लक्ष दानवाला, 33 लक्ष मानवाला, 1 लक्ष उरले. 33,000 देवाला, 33,000 दानवाला, 33,000 मानवाला. मग 1,000 उरले. 300 देवाला, 300 दानवाला, 300 मानवाला, 100 उरले. 33 देवाला, 33 दानवाला, 33 मानवाला, 1 श्लोक उरला. 33 कोटी, 33 लक्ष, 33 सहस्त्र, 300 शेत, 33 आणि 1 उरला. एका ओवीत वाटप नाथ बाबांनी केला. आता महादेव म्हणाले श्लोक 1 उरला आणि 3घात कसा वाटू? सुटा करा. 3घही म्हणले सुटा.
मग तो श्लोक सुटा केला, तो अनुष्टुप छंदाचा. अनुष्टुप छंदाचे श्लोक 32 अक्षराचे असतात. बहुतांश गीतेमध्ये अनुष्टुप छंद आहे. धर्मक्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेता 4, युयुत्सव 4, वरची लाईन 16ची, खालची 16ची, असा 32 अक्षराचा अनुष्टुप छंदाचा श्लोक होतो. मग सुटा केला, 10 अक्षरे वाट्या आली, 2 असे उरली. महादेव म्हणाले आता काय करू, दोघाला दिले तर एक लाल डोळे करतोय माझ्यावर, त्यापेक्षा असं करा ना, एवढा वाटप करून दिला, मला बक्षीस म्हणून देऊन टाका. अक्षरे 2 वाटा, तिन्ही वाटता नये वाटणी ती मज त्या मापाऱ्या लागुनी. तिघही म्हणले दिले वा तुम्हाला, दिले ते 2 अक्षर. पण तुम्हाला दिलेले 2 कोणते हो? अरे तेच राम नाम 2 अक्षरे, अमृतपान केले शंकरे. लक्षात घ्या, हे सार आहे, सार आहे. आणि सार ग्रहण करायचं असते. कधी पहा, बदामच्या विरुद्ध खारक साराच्या दृष्टीने, खारकीच्या विरुद्ध बदाम, दोन्हीच्या विरुद्ध आंबा, तिन्हीच्या विरुद्ध पेढा साराच्या दृष्टीनं. बदामच्या विरुद्ध खारक का? बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. आणि खारकाचा जशी बदाम खाल्ली तशी नाही, आता उलट डोकं, आता वरचा भाग खायचा आणि आतला फेकायचा. हे सार वरचं आहे खारकेचं आणि सार आतलं आहे बदामचं. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा भाग खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचाही फेकायचा आणि आतलाही फेकायचा, मधला चाखायचा. वरचा साल फेकायची, आतला कोय फेकायची, मधला रस घ्यायचा. आणि तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचा फेकायचा, आतला फेकायचा. मधला चाखायचा. पेढ्याचा मधला फेकायचा, आतला फेकायचा. वरचा काय खायचं? अख्खा खायचा. जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे, ग्रहण. म्हणून राम हे सार असल्यामुळे राम वेळोवेळा राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. दुसरं एक कारण, राम शब्दामध्ये एक किमया आहे. तोंड उघडतं आणि बंद होतं, काही खर्च येत नाही, करून पहा. राम म्हणताना तोंड उघडायचंच आणि म म्हणताना बंदच करायचं, नाही तर उलट करून दाखवा, वाटेल ते बक्षीस. तोंड बंद करा आणि रा म्हणा, आणि तोंड उघडा आणि म म्हणा, शक्यच नाही. राच्या वेळेला तोंड उघडल्या जातं, मच्या वेळेला बंद होतं. याचं कारण ते सर्वांना माहिती आहे. व्याकरण दृष्ट्या हे 5 वर्ग आहे ना, कचट तप, हे अशी आडवं नाही बघायचं. क ख ग घ आहे, उभं कचट तप, हे 5 वर्ग आहे. आणि प्रत्येकाची स्थानं ठरलेली आहे. कंठे, तालवे, दंते, मूर्धन्य आणि वष्टे, ही 5 स्थानं आहे. कच कंठे आहे, ही पूर्ण लाईन तुम्ही इथं बोट ठेवा आणि पहिली लाईन उच्चारा. उगम इथे आहे. जोरात नका दाबू बोट, कीर्तन ऐकायचं अर्धा तास अजून. हो ना, काय सांगताय, काही कमी जास्त तुम्हीच सांगितलं बाबा, हळूच हळूच लावा. इथे सापडत मला उगम. क ख ग घ ही पूर्ण लाईन कंठातून उगम पावते, कंठे स्थान आहे. जेव्हा संबंध जिभेचा दाताशी येतो ते दंते. तथ दध न करून पाहना. त थ द ध न, प्रत्येक वेळेला जीभ दाताला धक्का मारते आतून, पण दात पाहिजे मात्र. एक म्हणला दाता नसल्यावर काय, ते नाही का धर्मशाळेमध्ये उतरले दोघं, स्वयंपाक केला, पातेल्यामध्ये भात शिजला आणि अर्धा अर्धा वाटून घेतला ताटामध्ये.
लाईट गेली, हा म्हणला जाय, काय होते त्याला, रे काय कानात जातो का घास, कर सुरू. आणि प्रत्येक घासाला हे खडा काढायचं भातातला, प्रत्येक घासात खडा, हा म्हणला मी तू एकाच पातेल्यातला भात खातो, मला एकही खडा लागला नाही, तुला प्रत्येक घासात खडा. त्यालाही शंका आली. त्यानं मोबाईलची बॅटरी याच्या तोंडावर मारली, याला एकही दात नाही. तो म्हणला खडा नाही, तुला दगड सुद्धा नाही लागायचा. म्हणून मग हे तथ दध न आहे ना, दात पाहिजे, हे दंते. तसं वष्टे स्थानामध्ये वटाला वट लागतात, प फ ब भ म. आणि म हे प वर्गातलं अनुनासिक आहे, वष्टे स्थानातलं आहे, म्हणून वटाला वट लागल्याशिवाय मचा उच्चार होत नाही, म्हणून तोंड बंद होतं. फायदा काय, राचा उच्चार होऊन तोंड उघडलं की आतलं पाप बाहेर जातं. काही म्हणते लगेच घुसलं तर, घुसल कसं, मनी गेट बंद होतो, म्हणून गेलेलं पुन्हा आत येत नाही. ही किमया राम शब्दात असल्यामुळे राम वेळोवेळा भरपूर रामाचंच चालू आहे ना. आता समयो जाणा आहे का नाही, ज्याच्या दरबारात ज्या निमित्तानं आहे त्याच्यावर बोलायचं असते. विठ्ठल विठ्ठला 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 नाही तो 12 वर्षांनी मुलगा झाला, पण बुवाचं एकच टिपण पाठ. मुलगा 12 वर्षांनी, कृष्णा आनंदाला पारावर नाही. दुराणी साहेब मोठा कार्यक्रम, आणि बुवाला बोलवलं आणि अभंग घेतला. यासाठी केला होता अट्टा शेवटचा दिवस. अरे हे 12 वर्षांनी लेकरू झालं, तू शेवटचा दिवस. म्हणून समयो जाणा समय आपलं रामासाठी चालू ना. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवीये, दळिता कांडिता. हे पूर्वी ह्या जुन्या माझ्या मावल्या बसलेल्या आहेत, त्यांनी दळण कांडण केलंही असेल बिचाऱ्यांनी. आता नाही ते मिक्सर वगैरे सगळे. पूर्वी जातं होतं घरामध्ये, जातं म्हणता म्हणता गेलं, त्यालाच म्हणतात जातं. जे गेलं ना ते जातं कशाला, गेलंच जातं. आणि मग याच्यात काही जुनी मंडळी असेल, आपल्या आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली, पहाटेच्या प्रहरी माय दळायची, घामानं भिजायची, पायली दळायची, घामाघूम व्हायची. म्हणून दुराणी साहेब पूर्वी रामदेव बाबाचे शिबिर नव्हते, हे घरीच. ते रवीन ते अरे घरीच होतं सगळे. आणि ते लेकरू मांडीवर झोपायचं, आणि त्याच वेळेला आई त्याला बाळकडू पाजायची. हे म्हणून पूर्वी वृद्धाश्रम नव्हते, कारण मांडीवर झोपलेल्या बाळालाच उपदेश व्हायचा दळत असताना. नको रे मनुपुता. तुम्हाला आठवतील ते गाणे, हे काय अभंग नाही रे बाबा, पण सांगतो 1 मिनिटात. मध्येच रडायचं ना हो ते थंडीनं, मग थापतायची आणि एका हातानं जातं ओढायची माय, आणि म्हणायची नको रे मनुपुता, मायेले येडी जाती, तुला रे जन्म द्याया, अस्तुरी कुठं होती माय. आणि ते ऐकायचं. आता निजला माझ्या राजा, मोठा झाला म्हणजे मला हाकलून देशील वृद्धाश्रमात. जात्यावर मातेचे उपकार काय फेडसी येड्या जीवा, मांडीचा चौरंग नेत्राचा केला दिवा. म्हणून ते लेकरू ऐकायचं, मरेपर्यंत मायबापाला विसरत नसायचं. हे पूर्वी घरोघरीच होतं, हे घरोघरी. आणि त्या दळण करताना मावल्या, सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, गोव्या गाव कौतुके तू ये रे बावे. म्हणून दळण करताना, जेवताना सुद्धा आणि कांडण करताना आम्ही एवढं करणार. राम वेळोवेळा आम्ही गाऊये, दळिता कांडिता जेविता गे बाई. हरी बोला देतान हरी बोला घेतान, सर्व कार्य करता. नवीन कीर्तनकाराने हे वेल्डिंग करणे. संत जनाबाई दळिता कांडिता
कांडिता तुझं गायन अनंता. अजून काही मला महाराष्ट्र वैतागला नाही, वन्स मोरच चालू आहे अजून. हा ना, काय काय चालू सकाळीपासून 2-3 कीर्तनं करतो पण चालूच द्या बाबा असंच म्हणते. पण मी चाललो पाहिजे ना, असं आहे. दळिता कांडिता तुझं गाईन अनंता. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. दळिता कांडिता जेविता गे बाई ये. बरोबर करू आपण वेळेत सगळं. एकदा थोडीशी विनंती करतो सर्वांना, शूटिंगवाले एवढं आपण पेपरला देऊ. दुराणी साहेबासह सर्वांचे फोटो घ्या एका तालात, बरं का, एका तालात. विठोबा रघुवा हरी हरी एक हात वर, टाळी वाजवा, टाळ वाजवू नका. एक हात वर, एक टाळी, एक 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 आवाज टाळीचा. एक एक जरा ताकद. एक विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. 15च मिनिट राहिले भाऊ. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. दळिता कांडिता जेविता गे बाई ये. मग या राम नाम चिंतनाचा परिणाम काय झाला? स्वप्नी हे दुःख कोणी न देखे डोळा. 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 डोळा स्वप्नी हे दुःख कोणी न देखे डोळा. नामाचा गजर भय सुटले कळी काळा. नामाचा गजर, नामाचा गजर भय सुटले कळी काळा. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी. नामाचा गजर भय सुटले कळी काळा. नामाचा गजर भय सुटले कळी काळा. राम वेळोवेळा गाऊ स्वप्ने हे दुःख कोणी न देखे डोळा. दुःख ते कैचे नये स्वप्नासी. स्वप्नातही दुःख नाही तर जागृतीत कुठलं. पुन्हा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. कळी काळा. येम धर्माने आपल्या दूताला यादी दिली, जा रे आपलं गिऱ्हाईक आणा बरं. दूत म्हणाले, ओळखायचं कसं मायबाप? यमधर्म सांगेत होता, तुम्ही जावे मृत्यूलोका, पुलाला लोकची तुका ती तुकाई आणावा. आणि मग यादी दिली. ऐका त्याचे कुळरंग, करती निंदा धरती राग, खरी खोटी चहाडी सांगे ते कुळ आपले लटके, वासनेच्या नवसा करती करविती पशुहिंसा, तेने बहुता दिवसा भरवसा तुम्हा दिला आहे देव सानुनी देवता उपासक मंत्र संचारी जे लोक झोटे येता खेता देखते सक्के बाप तुमचे लटके, वासनेच्या नवसा करती करती पशुहिंसा, तेने बहुता दिवसा भरवसा तुम्हा दिला आहे. अभंग नामदेवाचे. नाही तर पाहन तुको बरायच्या गाथ्यात होऊ शकते तसं.
आणि हे यादीला नावं लागल्याचं कळालं लोकांना पेपर फुटी तेव्हापासून. आणि ज्यांची ज्यांची नावं यमदूताच्या यादीला लागले ते पंढरपूरला गेले. नामदेवा महाराजांच्याकडे 700 वर्षापूर्वी, महाराज वाचवा, काय झालं रे, यमदूताच्या यादीला नाव लागलं आमचं. मग वाचायचं असेल तर एक उपाय आहे, सांगा ना महाराज. तुळशीची माळ घालावं लागेल. 2-2 माळा घालतो महाराज. एकानं 2-2 माळा घातल्या. नामदेवाच्या दिंडीत सहभागी झाले. यमदूत गावात आले. अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर. वंडरफुल म्हणाले यमदूत, हे कीर्तनात जात नव्हतं पंढरपूर. यमदूत पंढरपूरला आले तेव्हा हे सगळे नवीन माळकरी नामदेवाच्या दिंडीत. नामदेवराय म्हणाले, नवीन माळकऱ्यांनो तुमच्यासाठी आले बरं का. मग आता वाचवा महाराज. एक उपाय आहे, पताका उंच करा. पताका कुंचे पताकाचे भार भेने पडती यम किंकर. पळाले यमदूत वाखरीपर्यंत गेले आणि तिथं मिटिंग घेतली यमदूताने. म्हणले असे पळू गेलो तर आपल्याला ड्युटीवर ठेवतील का उद्या, पुन्हा प्रयत्न करू. मग यमदूत पुन्हा आले. नामदेव महाराज म्हणाले, नवीन माळकऱ्यांनो आता पताकावर भागत नाही. तुम्हाला मनापासून सांगा, वाचायचं आहे का? मरायसाठी माळा घातल्या का महाराज? नाही, प्रेमानं सांगतो, विचारतो. मग एक उपाय आहे, जर तुम्हाला वाचायचं असेल तर भगवंताच्या नामाचा जय जयकार करा. पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ याचा परिणाम दड 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 धुडू धुडू फळ सुटला काळी काळा बापुडिया रे. सगळे पळून गेले यमदूत. आणि मग यमधर्माने विचारलं, का रे पळत आला? दूत सांगत शे यमा, अहो ज्यांची नावं यादीला आहे त्यांनी माळ घातली तुळशीची. तुम्हाला कसं माहित? सदऱ्याच्या वरच आहे महाराज, दुरून दिसत. आणि ते नामदेव महाराजच्या दिंडीत सहभागी झाले. बरं मग आत का नाही घुसला? तो दिंडीचा मालक नामदेव महाराज आतच येऊ देत नाही दिंडी. दूत सांगत असे यमा, दिंडी पुढे चाले नामा, आणि तो नागवितो आम्हा विष्णुदास मनोनिया. बरं ते करतात काय ते नवीन माळकरी? आम्हाला बघितल्या बरोबर पुंडलिकावर ज्ञानदेव पंढरीनाथ असं आहे का? मग एक लक्षात ठेवा, आजपासून नका जाऊ तया नामधार
आठण्यांच्या गावाच्या सीमेवर जायचं नाही, जिथे रामनाम आहे ना, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. मग आम्ही एका पाटलाचे पोरं आहोत, तोही राम दशरथ पाटलाचा पोरगा आहे. अरे त्या पाटीलकीवर जाऊ नका, त्या दोन्ही पाटलात फरक आहे. त्याच्याजवळ कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. हे इकडे आठानेच काम होईल, तिथं 16ने होत असतं. 16ने म्हणजे दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती. एक लक्षात घ्या. ते पूर्वीचा काळ होता. 10,000 रुपये घेऊन व्यापारी निघाला, चोरट्यांनी गाठला त्याला, त्याचे पैसे हिसकावून घेतले, त्याला करकचून झाडाला बांधला गारठ्यात रात्रभर. पहाटेची वेळ स्नानाला साधू चालला आणि साधूनं बघितलं तर त्याचं ते बंधन सोडलं, बंधनमुक्त केला. तो व्यापारी साधूच्या पाया पडला, महाराज तुमच्यामुळे माझं 8ने काम झालं. साधू म्हणला, अख्खा सोडला न तुला आणि 8ने म्हणतो, तुझा काय पाय आहे बांधून का हात आहे? अरे पुरा सोडला तरी 8ने काम झालं महाराज. बंधनातून सोडवलं, हे 8ने काम झालं. पण चोरट्याने 10,000 रुपये पळवले, तेवढे आणून द्या महाराज, म्हणजे 16. हे जसं तसं दुःखाची निवृत्ती, दुःखाची निवृत्ती तर करतोच, पण सुखाची प्राप्ती. तुका म्हणे राम सुख दिधल फुले, तुका म्हणे राम सुख दिधल फुले, तुका म्हणे मुनिजन ध्याने ते सुख आसनी शयनी हरी सुख पावले रे. सुखे तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले. सुख इथे आहे, प्रपंचात सुखाभास आहे, मानलं तरी ते टिकत नाही, उतरत जातं. तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमाने एकमेकाकडे पाहतात, तेवढ्या प्रेमाने म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. चुकून एखाद्या दिवशी पाहिलं तर असे पाहतात, दोघाचं 7 जन्माचं वैर. म्हातारीचे लाल डोळे आणि म्हाताऱ्याचे लाल डोळे दोघाच्या मध्ये थांबलं तर मधलं पेटल. एका बांधावर गवत कापतात तरी दिवसभर बोलत नसतात, इतकं बिघडतं. लग्न झालं म्हणजे 2 वर्ष पती बोलतो आणि पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलती आणि पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्ष दोघंही बोलतात, पुरी पाथरी ऐकते. एवढं बिघडत बिघडत जातं. असं उतरत उतरत जाणारं सुख प्रपंचात आहे. याच्या उलट याच्यात आहे. तुम्ही पहा, किती चांगलं सिनेमाचं गाणं निघू द्या, 6 महिन्यात, वर्षात, 2 वर्षात त्याचा कंटाळा येतो. कंटाळले ना, अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते, गोविंदा पागल झाला का रे, उठला सुटला झिंग 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 झिंग. अरे दुसरं म्हण ना, आला ना कंटाळा. पण 700 वर्ष झाले माझे वारकरी बसले इथे. सकाळी उठला की काकड्याला विना गळ्यात घेतला की रूप पाहता लोचनी. 700 वर्षापासून चालू आहे, तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. सुख घडोघडी वाढू लागे, वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, वाढू लागे, सुख घडोघडी
हरी हरी मग राम नाम उपजे आवडिओ सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे मग राम नामे उपजे सुख वाढू लागे सुख घडोघडी वाढू विठले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जैवितागे बाईये. आता सगळ्या गायक मंडळीला मी विनम्र प्रार्थना करतो, इलाज नाही, मला आता जेवण करून रात्रभर जायचं आहे, दिवसभर आलो, मग पुढच्या वेळेला चाली म्हणून घेऊ आपण, पुढच्या वेळेला म्हणून घेऊ. संप्रदाय असा आहे की एका भावानं 2 तास बोलावं, बाकीच्यांनी त्याचं कौतुकाने ऐकावं, या पलीकडे काही फरक नाही. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद. बस. अतिशय सुंदर नियोजन, खूप समाज, अतिशय सुंदर शिस्त ठेवली. पोलीस यंत्रणेलाही धन्यवाद, तुम्ही चांगला प्रचार प्रसार केला. सगळ्या पत्रकार मंडळीला धन्यवाद. साहेबांच्या पाठीमागे उभे राहून सगळ्या कार्यकर्त्यांनी सुंदर शिस्तबद्ध कार्यक्रमाचं आयोजन केलं, सर्वांना धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाले एक नंबर, तुम्हालाही धन्यवाद. शूटिंगवाले, पत्रकार, ऐकणारे, बस कोणी राहिलं असेल त्यांनाही धन्यवाद. प्रेम आहेच, त्याच्यात पुन्हा वाढ होत राहावी ही प्रभूचरणी प्रार्थना. तसा कोरोना जवळजवळ गेला, काही कुठं कुठं राहिला थोडाफार, त्याची भैरवी चालू आहे आता, ते काकडा समाप्ती झाले की जातं ते, पण तरी तोपर्यंत सांभाळायचं. आता एक आमचा निळोबा महाराज 24 कोर झाला त्याला, म्हणून सर्वांना विनंती आहे, घेतली नसेल तर हयगय करू नका. 90 कोटी जनता लस घेतली म्हणजे काय मूर्ख आहे का? आणि ज्याने लस घेतली असेल त्याची प्रतिकार शक्ती, त्याला ऑक्सिजनवर जावं लागणार नाही, 101% त्याला काही होणार नाही. म्हणून घेतली असेल तर आनंदच आहे, पण नसेल घेतली तर उद्या घेऊन टाका. मी रोज सांगतो. आता ही कालची घटना आहे, परवाच्या दिवशी त्याचा भाऊ मेला, 2 दिवस आधी आई मेली, आणि त्याच्या 2 दिवस आधी वडील गेलेत. तो दवाखान्यात आहे, 24 कोर आहे त्याला. अजून सांगितलं नाही तुझे मायबापनं भाऊ गेले म्हणून, अजून नाही सांगितलं. म्हणून सांभाळा. मी का सांगतो हे? लसीकरण, लस घ्या आणि जवळ येऊ नका. फक्त पालमचे सावकार कुठं बसले? पालम स्टँड अप, हा ते पहा, तिथेच थांबा. मी जाईल तेव्हा माझ्यासोबत यायचं. हा, तिथेच बसा, मी नेतो तुम्हाला, बरोबर बसा खाली. आता ते आमचं ढगे पाटलाचा मुलगा आहे ना, वैभवनं त्याचा भाऊ, हे दोघं वेल्डिंग करतात, बारीक बारीकच आहे, पण ढोक महाराजाला आणायचं म्हटलं की लोक त्यांच्याकडे वशिला लावतात. त्यांनी बरोबर, मी म्हटलं व 5 वाजेल, चालेल. मग तिथे 4:45 आलो. ढगे पाटील म्हणाले, तिथे चक्रधर पाटील आले, गिराम साहेब आले, म्हणले आपल्याला साहेबाकडे जायचं आहे. मग साहेबांनी चहा पाणी आमचा शाल देऊन सत्कार केला. मग साहेबासमवेतच आम्ही इथे आलो. त्यांनी मोठ्या अंतकरणाने कार्यक्रम श्रवण केला. आम्हाला आनंद आहे. अशी मोठी माणसं जर कार्यक्रमात असली तर बाकीच्यावर आपोआप परिणाम होतो. समजा काही खर्च येतो का? मोदी साहेब जर कीर्तनाला उभे राहिले तर नाही वाजवता आला तरी फोटोसाठी खासदार लोक टाळ घेतील. परिणाम होत असतो राजा त्याचा. कसं एवढे मोठी व्यक्ती कीर्तनाला आहे म्हणजे ऐकण्यासारखं काहीतरी असलं पाहिजे, असं बाकीच्यावर परिणाम होतो. म्हणून दोराणी साहेबांना धन्यवाद. प्रेम आहेच, पुन्हा त्याच्यात वाढ होत राहावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करू. माऊलीचं भजन, जय विठ्ठल, इंदोरीकर महाराजसारखं एकत्रित करू सगळे. आता आमचे एक महाराज गेले, इंगळे महाराज, ना आता गेले.
इंदोरीकर महाराज यांचे स्वतंत्र गाथे आहे, पण मला स्वाभिमान आहे इंदोरीकरांचा. का? जेवढा समाज तमाशाला जाणार होता, एकट्या इंदोरीकरानं ओढला कीर्तनाला. स्वाभिमान. त्यांचे स्वतंत्र गाथे कुठला अभ्यास केला त्यांनी कोणास माहित. ते म्हणतंय आता लहानपणीच बाळाला चष्मा लागतो, पुढे असं होणार आहे की चष्मे लावूनच पोरं जन्माला येणार आहे. हे स्वतंत्र अभ्यास आहे त्यांचा, है ना. आमचे इंगळे महाराज म्हणायचे, मुंबईमध्ये एवढी गर्दी की मुंबईचं कुत्र उभं सेपूट हलवतं, कारण आडवं हलवावतच माणसाला लागतं. हे स्वतंत्र अभ्यास होता त्यांचा. मला सर्व कीर्तनकाराबद्दल आदर आणि प्रेम आहे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर बावडे, ज्ञानेश्वर बावडे.